जुन्नर तालुक्यातील पिंपवंडी येथील मळगंगा देवीचा नवरात्र महोत्सव सुरू असून यानिमित्त मंदिराला आकर्षक आणि विविधरंगी LED दिव्यांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। वैकुंठवासी हरिभक्तपरायण सावळराम बाबा पिंपवंडीकर यांच्या आशीर्वादाने, वैकुंठवासी हरिभक्तपरायण दत्तूबाबा लेंडे यांच्या प्रेरणेने व गुरुवर्य हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली देवीचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून यंदा सप्ताहाचे 59वे वर्ष आहे। रोज सकाळी आरती तसेच सायंकाळी देवीची आरती व डाका असतो। देवीच्या महाआरतीला महिला व पुरुष भाविकांची मोठी गर्दी होते आणि सायंकाळच्या कीर्तनाला राज्यभरातील नामांकित कीर्तनकारांची सेवा असते। पाहणार आहोत याच उत्सवाची काही क्षणचित्र। काय महिमा वर्णतीचा मन माझे
चकला होता ना जावाची प्रश्न आवाज मोकळा कर ना त्या प्रतिमा निमित्त त्या Hare
चौथ्या दिवसाची संकीर्तन सेवा आयोजक नियोजक मंडळी श्रीमातून आदरणीय बाबांनी हे पिंपवंडी गावचं ग्रामदैवत 12 वाड्यांसहित सगळ्या लोकांचं एक श्रद्धेचं स्थान आहे. पूर्वीच्या काळचा जर विचार केला तरी इथं पशु हत्या 125 वर्षापूर्वीच्या काळामध्ये होत होती, आम्ही ऐकून आहोत. नंतरच्या काळामध्ये तत्कालीन असलेले समाजधुरीण भाऊराव पाटील काकडे असतील, दानशूर मारुती शेठ आबाजी लेंडे असतील, या मंडळींनी पुढाकार घेऊन पशु हत्या बंद केली. देवीचं कौलारू असलेलं अत्यंत छोटंसं असं परंतु गावच्या मोक्याच्या ठिकाणी उंचावटावर असलेले हे स्थान फक्त चैत्र शुद्ध नवमीची यात्रा त्या काळामध्ये व्हायची. त्या अशाच असलेल्या छोट्या मंदिरामध्ये स्वर्गीय दत्तोबा लेंडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व्हाईस चेअरमन हे आणि त्यांच्या तत्कालीन असलेल्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. स्वानंद सुखनिवासी सुमंत महाराज नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्त्याची सुरुवात झाली. सुरुवात होत असताना पावसाळ्याच्या दिवसामध्ये देवी नवरात्राचा हा उत्सव येतो म्हणून त्यासाठी जो काही कापडी मंडप असायचा तो गळका असायचा. दत्तोबा लेंडे यांनी पुढाकार घेतला, पदरमोड केली आणि खोमणे भाऊंचा पुण्याचा मंडपाला त्या ठिकाणी उभारणी केली आणि अंजली मंडप पुण्यातलं आज नामांकित नाव आहे त्याची पायाभरणी इथं झाली. अनेक वर्ष तो मंडप इथं पुण्यावरून येऊन आपली सेवा देत होता. पण कौलारू छोटं मंदिर ते गावाला खटकायला लागलं. सगळ्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन मंदिर निर्माण काम करायचं त्या ठिकाणी मनोमन ठरवलं. अनेक ठिकाणी मंदिरांच्या प्रतिकृती पाहिल्या. मुंबईच्या मुंबादेवीच्या ठिकाणी अशा प्रकारचा मंदिराचा घाट आणि समोरचा सभामंडप आमच्या ग्रामस्थांच्या नजरेमध्ये भरला आणि तशा प्रकारचं बांधकाम करायचं ठरलं. बरेच वर्ष हे काम चाललेलं होतं. आमच्या गावामध्ये या ठिकाणी हा दैवताच्या ठिकाणी झालेली जी काही कामं आहेत त्या कामांचं एक वैशिष्ट्य आहे, 1 रुपया आम्ही बाहेरच्या माणसाची वर्गणी इथं स्वीकारत नाही. फक्त पिंपवंडीच्या अंतर्गत असलेल्या 12 वाड्या ग्रामस्थ इथला खातेदार याच मंडळींच्या योगदानाबद्दल हे मंदिराचं काम पूर्ण झालं. नंतर बरेच वर्ष समोर असलेला जो काही राजस्थानी दगडातला मंडप आहे त्या मंडपाचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं. कलशारोहण आणि बाकीचा धार्मिक विधी हा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तयार झालेला आहे. मला सांगावं वाटतं का सन 1966 साली या अखंड हरिनाम सप्त्याची सुरुवात झाली. हे 59वं वर्ष आहे. या निमित्तानं सुमंत महाराज आणि दत्तोबा लेंडे यांच्या माध्यमातून राज्यामधले सगळे नामवंत कीर्तनकार, भागवत कथाकार, गायक, वादक ह्या सगळ्या मंडळींची हजेरी आमच्या या सप्ताहाला लागलेली आहे. अत्यंत सुयोग्य अशा पद्धतीचे नियोजन, विनाप्रहर असेल आणि वारकऱ्यांची भोजन व्यवस्था असेल, सगळ्या विभागांचा याच्यामध्ये सहभाग असतो. आणि त्यावेळी आखून दिलेलं जे नियोजन आहे त्या नियोजनात कोणत्या प्रकारचा बदल न करता आम्ही सगळं हे कामकाज या ठिकाणी करत असतो. नंतरच्या कालखंडामध्ये आमच्यासारखे तरुण जेव्हा या कारभारामध्ये आले, स्वर्गीय दत्तूबाबांच्या नंतर या कारभारामध्ये आपला स्वतःचा सभामंडप असावा याच्यासाठी आवाहन केल्यानंतर देणगीदारांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. कीर्तन मंडप या ठिकाणी तयार झाला. आम्ही सगळ्या मंडळींनी इथं ठरवल्याप्रमाणे आमच्या महिला भगिनींनी देणगी वर्गणी देऊन दीपमाळेचं सुंदर अशा प्रकारचं घडीव दगडातलं काम झालं. या गावाचं पारमार्थिक वैभव संत सावळेराम बाबाचं मंदिरसुद्धा या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि भव्य अशा प्रकारचं कलात्मक पद्धतीचं मोठ्या खर्चाचं प्रवेशद्वारसुद्धा या ठिकाणी तयार झालं. नंतरच्या कालखंडामध्ये 2014-15च्या सालामध्ये या पिंपवंडीत सगळी तालुक्यातली महत्त्वाची पदं होती. आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून आता आपण ज्या सभामंडपात उभे आहोत तो स्थानिक विकास निधीमधनं त्या ठिकाणी काम झालेलं आहे.
माझ्या माध्यमातून काही कामं केली असतील, संगीतताई वाघ यांच्या माध्यमातून काही फंड आले असतील. परंतु या व्यतिरिक्त आम्ही आमच्या सगळ्या या देणगीदारांनी बाकी प्रत्येक वेळोवेळी जे काही काम लागेल त्या कामाच्या निमित्तानं इथं देणग्या दिलेल्या आहेत आणि अत्यावश्यक असलेल्या सुविधा तयार करण्यामध्ये आमची मंडळी कुठं इथला ग्रामस्थ मागं राहत नाही. देवीच्या महात्म्याविषयी जर सांगायचं म्हटलं, पुरातन काळापासून हे जागृत स्थान म्हणून आमच्या सगळ्या लोकांची अत्यंत भक्ती या देवस्थानाचा विषय आहे. त्याचा प्रत्यय सगळ्यांना येत राहतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आता पिंपळवंडीतले काही ग्रामस्थ उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं, काही नोकरीच्या निमित्तानं जरी विखुरलेले असतील, वर्षभरातनं एकदा नतमस्तक व्हायला देवीच्या ठिकाणी येतात आणि आवर्जून आपलं काही योगदान असेल. आता आम्हाला काही लातूरच्या भागामध्ये सुद्धा 100-150 वर्षापूर्वी काही कुटुंब आमच्या गावातली गेली, पण त्यांना जर काही अडीअडचणी वाटल्या, कोणी काही जरी विचारलं तर मूळ आपलं गाव कुठलं, आजोबा पंजोबा निघून गेले, आता पतवंडांच्या काळामधली काही लोक इथे येऊन देवीला त्या ठिकाणी निश्चितपणानं नतमस्तक होतात. लोकांच्या नवसाला पावणारं जागृत अशा प्रकारचं देवस्थान. आणि याही पुढे जाऊन मी सांगेन की सगळ्यांना सुख, कल्याण आणि शांतता लाभण्याच्या दृष्टिकोनातनं, प्रगतीच्या दृष्टिकोनातनं, योग्य त्या प्रकारची वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातनं या दैवताकडं आमच्या सगळ्या ग्रामस्थांची कृपा कटाक्ष निश्चितपणानं देवीचं या ठिकाणी राहतो, अशा प्रकारची आमची भावना आहे. सुमंत महाराज दालोडेंच्या नंतर आता गुरुवर्य सरकटे महाराजांचं मार्गदर्शन आणि सगळ्या ग्रामस्थांच्या सहभागानं अखंड हरिनाम सप्ताह जो आहे तो असाच दिगंत पुढं चालू राहणार. त्याच्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धिगत होते आणि वाढ होते.